ब्रेडला तळून तुम्ही ही मार्केटमधली महागडी रेसिपी घरीच बनवून कधी खाल्ली आहे का? नसेलच खाल्ली, त्यापूर्वी रील सेव्ह करून घ्या आणि जे कोण बनवून खायला घालणार त्यांना रील शेअर करून ठेवा. तर इथे ना बऱ्याच वेळा मार्केटमधून तुम्ही महागडा पदार्थ घरी घेऊन येत असाल किंवा मग घरी मार्केटमध्ये जाऊन खात असाल, पण तुम्ही एकदा घरी बनवून खाल्ली तर नेहमीच घरी बनवून खाल. त्यासाठी काय करायचं, इथे बघा 4 ब्रेड घेतले. आता मी इथे ना अर्धा कप इतकं तूप घालून घेतले कढईमध्ये. तूप कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून ह्या ब्रेडच्या स्लाइस अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. आता या 4 स्लाइस आपल्याला काढून घ्यायच्या. आता जर इथे तुमच्याकडे तूप नसेल ना, तुम्ही तेल वापरलं ना तरी चालू शकतं. आता इथे ना अर्धा कप शेंगदाणे सुद्धा मी अगदी साल तडकेपर्यंत छान असे तळून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत बरं का, आणि थंड झाले की मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता इथे पहा, एक एक करून आपण सर्व जिन्नस घालून घेऊया. पहिल्यांदा ब्रेड घालून घेतला तुकडे करून, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले, तीळ घातलेले आहेत बघा इथे पाव कप इतके, आणि पाव कप इतकं नारळाचा बुरादा घातलेला आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता ना इथे मी अर्धा कप इतकं साखर घालून घेतली आहे पॅनमध्ये, आणि ना या पॅनमध्ये ना आपल्याला ही साखर कॅरमलाइज करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच कॅरमलाइज करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने कॅरमलाइज झाली की त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं दूध घालून घ्यायचं आहे. हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची पूर्ण कॅरमलाइज झाल्यानंतर. आणि पाहू शकता इथे मी थोडंसं लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. आता याच्यानंतर छान असं पहा, आपल्याला जो मिश्रण आपण बनवून घेतलं होतं मिक्सरमधून ते छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अगदी पॅन सुटेपर्यंत छान मिक्सर अगदी घट्ट होईपर्यंत मिश्रण आपल्याला छान असं इथे तयार करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने मिश्रण तयार झालं. गॅस बंद करून द्यायचा. आणि इथे पाहू शकता हे मिश्रण आपल्याला बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही केक टीनमध्ये वगैरे सेट करण्यासाठी ठेवू शकता. आता इथे मी ट्रे घेतलेला आहे. ट्रेमध्ये पहा बटर पेपर घालून घेतला, त्याच्यावरती अशा पद्धतीनं छान असं मिश्रण सेट करून घेतलं, थंड करून घेतलं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही चांदी वर्क होतं ते लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला या पद्धतीनं अशा वड्या कट करून घ्यायच्या. आणि ना ही रेसिपी पहिल्यांदाच मी बनवली होती. घरात एवढी जास्त सर्वांना आवडली की अगदी शेजाऱ्यांना जर खायला दिली ना तुम्ही, किंवा घरामध्ये कोण पाहुणे मंडळी जरी आली त्यांच्यासाठी जर तुम्ही ही बनवली, नक्कीच तुमचं तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. तुमचं कौतुक इतरांजवळ नक्कीच करतील बरं का. नक्की तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही मिठाई घरीच बनवून पहा. आता मार्केटमधली मिठाई तुम्ही कधीच बाहेर जाऊन खाणार नाही किंवा बाहेरची घरामध्ये आणून खाणार नाही. नेहमी याच पद्धतीनं घरच बनवून खाल. आता तुम्हाला जशा आकारामध्ये काढायचे ना तशा तुम्ही इथे वड्या कट करून घेऊ शकता. इथे या पद्धतीनं अशा मी कट केलेल्या आहेत पहा, आणि सर्व काढून घेतलेले आहेत. चांदी वर्क सुद्धा लावलेलं आहे, मस्त अगदी दिसतात. आणि टेक्स्चर पाहू शकता, त्याचं चकाकी पाहू शकता किती छान आलेली आहे. तोडून सुद्धा दाखवते, अगदी सहज कट होतात. अगदी तोंडाने ओठाने सुद्धा खाऊ शकाल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील, एवढ्या जबरदस्त होतात. नक्की तुम्ही सुद्धा बनवून पहा. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.